चला तर मैत्रिणींनो, आज आपण बनवणार आहे गावरान चिकन रस्सा. गावाकडे आपण जसा बनवतो ना तसा. चला मैत्रिणींनो, आपण त्यामध्ये आज हळद, मीठ, अद्रक लसूण पेस्ट घालणार आहोत. नंतर त्याला मिक्स करून घेणार आहोत. मिक्स पूर्ण चिकनला मिक्स झालं पाहिजे. हळद, अद्रक पेस्ट सगळं मिक्स झालं पाहिजे. नंतर आपण गॅसवर कुकर ठेवणार आहोत. कुकरमध्ये तेल घालणार आहोत. त्यानंतर अद्रक लसूण पेस्ट, खोबरं बारीक केलेलं घालणार आहोत. मी ते खलबत्त्यामध्ये बारीक केलेलं आहे, मिक्सरला लावलेलं नाही. त्यामुळे चिकनला टेस्ट एकदम छान येते. चिकन आपण 2 ते 10 मिनिटासाठी फ्राय करून घेणार आहोत. आता कुकरमध्ये फ्राय करायला टाकणार आहोत. ते एकदम मिक्स करून घेणार आहोत. बघा मी कसं मिक्स करते, किती छान वाटतंय ना. झालंय की नाही मिक्स, पूर्ण पाहायचं आहे. मिक्स झाल्यानंतर गरम पाणी घालायचं आहे. चिकनमध्ये कधी पण तुम्ही गरम पाणी घालत जा, म्हणजे चिकन पटकन शिजते. आणि गरम पाणी घातल्यामुळे चिकनची टेस्ट पण छान येते. नंतर त्यावर 2 ते 5 मिनिटं नंतर आपण 5-7 शिट्ट्या करून घेणार आहोत. नंतर बघा वाटण मी काय काय काढलेलं आहे. फुटाणे, खोबरं, कांदा बघा भाजून घेतलेला आहे. नंतर आपण ते मिक्सरला लावून बारीक करून घेणार आहोत. बघा किती वाटण बारीक झालेलं आहे. बघा किती छान बारीक केलेलं आहे. मिक्सरला लावून एकदम बारीक करायचं आहे. नंतर बघा आपलं चिकन शिजलेलं आहे. 5 ते 7 शिट्ट्यात चिकन शिजते. नंतर बघा हे आपण सूप म्हणून किंवा उकड म्हणून लहान मुलांना खायला देऊ शकतो, किंवा टेस्टी पण लागते. लहान मुलं तर आवडीने खातात. लहान मुलांना भरपूर आवडते. नंतर त्यामध्ये आपण लाल तिखट, आपल्या घरात उपलब्ध असलेला मसाला आपल्या आवडीनुसार टाकू शकता. आणि जे आपण मिक्सरला बारीक वाटण करून घेतलेलं आहे ते आपण त्यामध्ये घालणार आहोत आणि एकदम मिक्स करून घेणार आहोत. जास्त पातळ पण नाही झाली पाहिजे भाजी आणि घट्ट पण नाही. बघा माझी भाजी रेडी झालेली आहे. बघा किती छान तरी आलेली आहे. ही भाजी आपण भातासोबत, चपातीसोबत किंवा बाजरीच्या भाकरीसोबत खाऊ शकतो. चिकन रेसिपी आवडल्यास लाईक करा, शेअर करा, कमेंट करा. थँक्यू.